स्क्वेअर लेग मध्ये एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँडला तुम्हाला हिट करायचंय. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल शुभम साठी ऑन साइडला स्विंग केलाय. बॉल हवेत डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि त्याच्या हातामध्ये झेल. पहिल्याच बॉलवर विकेट मिळून दिली आहे राहिल शेखने आणि कॅच पकडलाय बाबू नाचनने. नाचवायला सुरुवात केली आहे पहिल्याच बॉलवर करून टीमला. मोठा मासा शुभमला माघारी परतवले. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकची शिकार प्राप्त झाली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील बीसीसी बोरी टीमने खूपच चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील राहिल शेखने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली. आणि ज्यावेळेस पहिल्याच बॉलवर विकेट येते त्यावेळेस एक आत्मविश्वास वाढत असतो आणि आत्मविश्वास ही एक खूप मोठी गोष्ट असते. कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर आत्मविश्वास आणि सातत्य या दोन गोष्टी लागतात. या गोष्ट जर तुमच्याकडे असल्या, क्रिकेट असो अजूनही कोणत्याही गोष्टी असो तुमच्या आयुष्यातील, तिथे आत्मविश्वास आणि सातत्याने प्रयत्न केले तर यश तुमच्या जवळ येतं. यश तुम्ही प्राप्त करू शकता. आत्मविश्वासाने आता सुरुवात झाली आहे डावाला राहिल शेखच्या माध्यमातून. पहिली विकेट पहिल्याच बॉलवर. नवीन बॅटर स्ट्राइक एंडवर राजाची साथ देण्यासाठी दीपेश पाटीलला पाठवले. टीमचे कॅप्टन आहेत दीपेश. डीप मध्ये उभे आहेत दीपेश. ऑन साइडला शॉट पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत स्क्वेअर लेग बॅकवर्ड मध्ये मागे जात असताना वाह प्रयत्न चांगले केले परंतु इथे धाबाच्या रूपाने विकेटचं पतन. कॉलिंग चांगली नव्हती. दुसऱ्या बॉलवर धाबाच्या रूपाने दुसरा गडी बाद. फलंदाज बाद होईल राजा. काल असेल अक्षरशः गाजून ठेवला होता निवा पाटीलने. अजूनही क्रिकेट पासून दूर नाहीयेत. अजूनही चांगले फटके सजवतात ओव्हर द विकेटने राहील. यावेळेस इनसाइड आउट फटका फसलाय. टायमिंग नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे जात असताना विकेटचं पतन. तिसरी विकेट डाऊन होत असताना सार्थक 11 करून टीमची तिसरा झटका लागलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग साध्य झाले नाहीये आणि कव्हर मध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी मागे जात असताना लक्क प्रकाश आहे, कडक ऊन आहे आणि शेवटपर्यंत बॉलवर नजर होती. चांगला झेल पाहायला मिळाला. खूप मोठा संघर्ष या मॅच मध्ये करावा लागतो. बॅटिंग करत असताना सार्थक 11 करून टीमला धावा जोडण्यासाठी. एक या धावसंख्येवर 3 विकेट गेले. 3 महत्वाच्या विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये राहिल शेखच्या खात्यामध्ये. एक विकेट धावबाच्या रूपाने देखील होती. प्रभावित केलं. नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये जायचंय. आपला मन्या मैदानाच्या आतमध्ये. मनोज म्हणजेच आपला मन्या. आता त्याला धावा जमा करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. धावबाच्या रूपाने विकेट गेली आणि तेथूनच एका पाठोपाठ एक विकेट जाऊ लागल्या. 2 गोल्डन डकच्या विकेट, एक डायमंड डकच्या रूपाने राजा बाद झाला आणि आता 5व्या क्रमांकाचा बॅटर. 3 विकेट गेल्यानंतर मन्या स्ट्राईकवर. चर्चा करत होतो की विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल परंतु निवाची देखील विकेट इनसाइड आउट खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसलाय. लेफ्ट हँड बॅटर मन्या. डीप मिड विकेट ठेवला गेले. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न अगदी पायावर जाऊन अदलला होता. चांगली लेंथ होती. यॉर्करचा मारा पाहायला मिळाला. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 वर. विकेट गेले 3. प्रभावित केलं पहिल्या ओव्हरमध्ये राहिल शेखने. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं त्या पद्धतीनेच त्याचा मारा पाहायला मिळतोय. सुरुवातीला शुभमला फसवलं, त्यानंतर निवाची देखील विकेट त्याने मिळून दिली. इनसाइड आउट फटका तो फसला होता
आणि आता दीपेश पाटीलला जो तिसऱ्या क्रमांकावर आलाय त्याला शेवटपर्यंत क्रीजवर राहावं लागेल, खेळपट्टीवर राहावं लागेल. यावेळेस त्याची देखील विकेट येईल का? बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, स्क्वेअर लेगचा शॉट मिड विकेट मध्ये मारुकने प्रयत्न केले, कॅच सुटली आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण. प्रयत्न चांगली केले, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये होता, शॉट मिड विकेट मध्ये धावत आला होता, कॅच सुटली. सर्व फलंदाजांचा विचार केला तर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामध्येच 2 कॅचेस पकडल्यात आणि धावबाच्या रूपाने अशा 3 विकेट गमावल्यात. 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. पहिला ओव्हरचा खेळ सध्या प्रगती पथावर. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक आपण पाहत आहे. अतिशय महत्वाची मॅच दुसऱ्या राऊंड मधली. कुरुंद विपक्ष बीसीसी बोरिवली. दीपेशसाठी हॅफ ट्रकवर होता, ऑन सेटला पुल केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वन बाउन्स चौकार. चांगला स्ट्रोक, गती थोडीशी कमी होती, टायमिंग चांगलं साध्य केले यावेळी दीपेशने. बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. मुख्य व्यासपीठावर याला स्पर्धेला भेट देत असताना महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय राकेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत सचिनजी पाटील या ठिकाणी जोडले गेले. त्या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. कित्येक पाहुणे या स्पर्धेला अजय सर पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. मी तर म्हणेन की प्रेक्षकांपेक्षा पाहुण्यांची संख्या खूप जास्त होती स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आणि प्रेक्षकांनी देखील चॅलेंज ग्रुपचं जे अकाउंट आहे ते खाली केले. भरपूर सारे आयवा जेल पकडलेत. पहिल्या दिवसामध्ये 5-6 आयवा जेल, कालच्या दिवसामध्ये 12 आयवा जेल पकडले गेलेत. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा संध्याकाळ जशी होईल तशी स्पर्धेला गर्दी होते. आपल्याला पाहायला मिळतं 3-3:30 नंतर प्रेक्षक येऊ लागतात आणि आज सुपर संडे आहे. जास्त करून ढोले गाव ग्रामपंचायत ढोलेचं हे मैदान आहे, त्यांचं विशेष धन्यवाद. आणि त्या गावातून भरपूर प्रेक्षक येतात, त्यांनी भरपूर जेल पकडलेत. याच मैदानावर 4 फेब्रुवारी पासून डे नाईट स्पर्धा आहे जी ढोलेचं आयोजन पाहायला मिळेल. सचिनजी गुडविंद यांची देन. समालोचन कक्षामध्ये अजयजी गरत, वाईस ऑफ ठाणे, सिद्दीकजी भाबे, कुणालजी दाते, हरीशजी पंड्या आणि एका दिवसासाठी मी देखील असेल. ती देखील स्पर्धा पाहायला विसरू नका. त्याची तयारी सध्या सुरू आहे. पहिले षटक बीसीसी बोरिवली टीमच्या नावावर राहिलं. अप्रतिम गोलंदाजी केली, 2 विकेट आल्या, धावाच्या रूपाने देखील 1 विकेट आली. एकूण 3 विकेट आल्यात, 8 धावा राहिल शेखने खर्च केला. षटक क्रमांक दुसरा माजिद शेख. आपल्या मन्या स्ट्राइक इनवर माजिद शेख. लेफ्ट ओव्हर द विकेटने गतीचा वापर जरूर केला परंतु वेस्टर्न पासून दूर ठेवला हेच सांगत असताना पंच व्हाईट बॉलने ओव्हरला सुरुवात केली आहे. टीआरएचा वापर केलाय. डीआरएस फक्त आपण चर्चा करत होतो, अंपायरने घेतलेला आहे. बॅटिंग आणि बॉलिंग करणारी टीम फक्त बीमरसाठी डीआरएचा वापर करू शकतात आणि पंचांनी डीआरएचा वापर केलाय. डिसिजन पेंडिंग आहे सध्या. तिसरे पंच लंच ब्रेक साठी आहेत, त्यामुळे तो निर्णय देणं ऑर्गनाइज कमिटी तर देऊ शकत नाहीये. पंचांचा निर्णय आता पंच देतील, त्याच्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. लडकू ठाकरे आणि शशिकांत ठाकरे या ठिकाणी सुटले गेले, त्यांचं देखील सर्च स्वागत, वेलकम. आपण पाहतात स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 हे पर्व. खेळ थोडासा थांबलाय, तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आणि त्याच्यासाठी आता तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल.
फेअर डिलिव्हरी डॉट बॉलने या ओव्हरला सुरुवात केली आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतो आपल्याला माहिती आहे. स्ट्राईकला मन्या पहिल्याच बॉल डॉट बाउन्स देखील चांगला प्राप्त केला होता पहिल्याच बॉलवर माजिद शेखने. विकेट 3 गेलेत, धावसंख्या 8 वर स्थिरावली आहे. लेफ्ट हँड बॅटरसाठी माजिद शेख तयार. खूप लांबवरचा रनअप लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने हा बॉल लेफ्ट पासून दूर ठेवला. पॉईंटचा इशारा. अजूनही लाईन सापडलेली नाहीये माजिद शेखला. दोन्ही बॉल आपण विचार केला ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल डॉट होता परंतु हात लेफ्ट पासून थोडासा जास्त दूर राहिला हेच सांगितलं तर पंचांनी. एक्स्ट्रा धाबेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. दुसरं षटक स्क्वेअर लेग आणि मिड विकेट ऑन साईडला ठेवले गेले डीप मध्ये. लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये असे 2 क्षेत्ररक्षक समोर पाहायला मिळतात. यावेळेस सोडून दिलाय हा देखील दूरच आहे, खूपच दूर ठेवला. आजारच आहे माजिद शेखला. पहिला बॉल चांगला टाकला परंतु आता 2 वाईट बॉल 2 एक्स्ट्रा धावा वाईट बॉलच्या रूपाने खर्च केलेत माजिद शेखने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. धावांची आवश्यकता आहे. विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट गेलेत. सार्थक केले संघ कुरुन संघ बॅटिंग करत असताना. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मण्यासाठी यावेळेस ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पापा. फंबलिंग जरूर झाली परंतु सिंगलच येते. फेकी चांगली होती. एकेरी दुहेरी धावांनी फारसं काही फरक पडणार नाही स्कोरबोर्डवर. मोठ्या फटक्यांसाठी दीपेशला प्रयत्न करावे लागतील. 3 महत्वाच्या विकेट गेलेत. शुभम आणि त्याचबरोबर निबा पाटीलला फक्त हजेरी लावण्याचं काम केलं. त्याच्यानंतर राजाचा विचार केला तर धावाच्या रूपाने तो देखील गेला. दीपेश आहे त्याच्याकडे क्षमता आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय आणि त्याला आता धावा जमा करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. राईट हँड बॅटर डीपेशचा विचार केला तर अगदी ऑफ स्टंपच्या आत खेळपट्टीच्या अगदी मागे बॅकवर्डला उभे राहत असताना म्हणजेच डीप मध्ये उभे राहत असताना खेळण्याचा तो प्रयत्न करतोय माजिद शेख. दीपेशसाठी यावेळी स्पुलर लेनचा बॉल ऑन साईडला टर्न केला. बॉटोमिकचा चांगला वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक सिंगल येते. चांगला प्रयत्न प्रभावित केला आज गोलंदाजी करत असताना बीसीसी बोरिवलीच्या गोलंदाजाने. पहिल्या ओव्हरमध्ये देखील विकेट आल्या. या ओव्हरमध्ये जरूर 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या परंतु 3 बॉलमध्ये कोणताही मोठा फटका खर्च करू दिला नाही माजिद शेखने. लेन चांगली आहे. गतीचा देखील वापर करतो. दोन्ही बॅटरला शांत ठेवले गेले परंतु आता शांत राहून या धावा बनणार नाहीयेत. आक्रमण चढवायला सुरुवात करावी लागेल कारण अजून 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 11 धावा आल्यात. माजिद शेख मण्यासाठी पुढे टाकलाय, खोदून काढलाय. लॉफ करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंगॉन मध्ये शाहिद खान सरळ त्याच्या हातामध्ये अगदी समोर धावत येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमालीची गोलंदाजी या ओव्हरमध्ये माजिद शेखच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुलर लेंथ मध्ये यॉर्करचा मारा देखील पाहायला मिळाला. जबरदस्त मारा आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही बॅटरला खेळपट्टीवर शांत ठेवले गेले. या ओव्हरमध्ये जरूर त्यांनी सुरुवातीला एक्स्ट्रा धावा खर्च केल्या परंतु आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5च धावा आलेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावफलक 12 वर जाऊन पोहोचले. धावांची गती आता वाढवावी लागेल. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील दीपेश पाटील टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन कसा असावा आणि त्याचं नेतृत्व आता त्यांनी करत असताना त्याला आक्रमण चढवावं लागेल. धावफलक 13 वर जाऊन पोहोचले. माजिद शेख दीपेश पाटील साठी पुढचा बॉल. यावेळेस बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक बॅकच्या अगदी वर लागलाय. गोलंदाज स्वतः पोहोचलाय आणि चांगला झेल विकेटचं पतन. 4था विकेट डाऊन. फलंदाज बाद टीमचे कॅप्टन दीपेश पाटील. यानंतर होणारा सामना तलवली स्पोर्ट तलवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय तुलसीराम स्मृती श्रीराम जांभूलपाडा संघ यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये 1 विकेट येत नव्हती परंतु विकेट देखील आली. 5 बॉलमध्ये 5च धावा खर्च केल्यात. मोठ्या फटक्यांपासून सर्व बॅटरला वंचित ठेवलं. फक्त एक मोठा फटका दीपेश पाटीलच्या बॅटमधून आला होता. त्याला देखील डगआउटला पाठवले. विकेट गेले 4. धावफलक 13 वर. अजून इनिंगचे 7 बॉल शिल्लक आहेत. आतापर्यंत चांगला मारा केलाय परंतु आता
स्ट्राईक इनवर रोहन, याच्याकडे देखील क्षमता आहे. सार्थक 11 करून टीमचं नेतृत्व करत असताना रोहन देखील कधी कधी सुरुवातीला सलामीचा वीर म्हणून देखील येत असतो. तो यावेळेस त्याला मागे ठेवलाय. यावेळेस ऑन साईडला ताकदीने टर्न केलाय. काऊ कॉर्नरकडे पाठवले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त सिंगल येते आणि त्याचबरोबर ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सार्थक 11 करून टीमची धावसंख्या विकेट गेले 4 14 वर. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल स्पर्धेच्या माध्यमातून. आयवा झेल जर पकडला तर चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील आणि स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड असेल, स्वर्गीय संतोष डोले स्मृती स्टँडला जर हिट केलं तर या स्पर्धेची एवन जोडी अक्षयजी पाटील आणि संकेतजी डोले यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर जोडले गेले त्या स्पर्धेला भेट देत असताना सन्माननीय राकेशजी पाटील, काँग्रेस महाराष्ट्र राज्य कमिटी उपाध्यक्ष आणि त्यांच्या समवेत सचिनजी पाटील आणि इतर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी पहिल्या डाबामध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 होतं सुरू. सिन्नान पहिलाच बॉल लेग स्टंपवर फुल टच ठेवला, तो ऑन साइडला स्वीप करून दिलाय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिन्नांचं स्वागत चौकाराने केले. गती होती, गतीने बीट केलं. पहिला बॉल थोडासा सिन्नांचा खराब होता. लेग स्टंपवर फुल टच ठेवला, त्याला अगदी स्वीप करत असताना चौकार प्राप्त केला. दुसऱ्या बॉलवर सूर गवसला सिन्नांना. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर. 4 बॉल अजूनही पहिल्या डबाचे शेष आहेत. रोहन प्रयत्न करेल मोठ्या फटक्यांसाठी. यावेळेस टायमिंग साध्य झालेले नाही. ऑन साइडला टर्न केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सिंगल येते. ताकदीने ऑन साइडला बॅट फिरवली होती परंतु टायमिंग साध्य करता आली नाही रोहनला. सिंगलच्या मदतीने धावफलक 19 वर जाऊन पोहोचले. राहिल शेखचं पहिले षटक 2 विकेट. धावबाच्या रूपाने देखील 3री विकेट आली होती. 8च धावा खर्च केल्या. माजिद शेखने दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली होती. त्याचं षटक देखील अप्रतिम राहिलं. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी सिन्नारवर दिली गेली. त्यांनी देखील 3 बॉलमध्ये फक्त 5च धावा खर्च केलेत. दिलीपजी पालवेनी राजेश चिलोनी या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आपल्या मनात स्ट्राईक एंडवर स्लॉट मध्ये होता. समोर लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये पापा आहेत त्यांच्या हातामध्ये. सिंगलच येईल. प्रभावित केले या इनिंग मध्ये बीसीसी बोरिवलीच्या 3 गोलंदाजाने. 2 चौकार संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत आलेत. षटकारांपासून वंचित ठेवलं. सुरुवातीला विकेट टिकून बॅटिंग झाली नाही. शुभम आणि निवा पाटील गोल्डन डकचे शिकार ठरले. राजाने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली. धावबाच्या रूपाने त्याची विकेट गेली. त्यानंतर दीपेश पाटील बाद झालेत. लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न, खराब बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. लेंथ आणि लाईन दोन्ही खराब होती. लेनचा विचार केला तर पुलर लेनचा बॉल होता. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक 21 वर. धावा येणे गरजेचे आहेत. कशाकाने येऊ द्या. वाईट, नो, चौकार, षटकार धावांची नितांत गरज आहे या पहिल्या इनिंग मध्ये. सार्थक 11 करून टीमला धावा रोखल्या गेलेत 21 वर. जुनी इनिंगचे 2 बॉल शिल्लक आहेत. रोहन आहे तोपर्यंत धाबा येतील. यावेळेस खेचून मारल्या ऑन साइडला. बॉल समोर काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन कडे आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. पकडला. आयवा झेलची संख्या भरपूर वाढली आहे. जेवढे झेल मैदानामध्ये पकडले नाही त्यापेक्षा आयवा झेल भरपूर पकडलेत. काल देखील 12 झेल पकडले. पहिल्या दिवसामध्ये देखील 7 झेल पाहायला मिळालेत. रोहनच्या बॅटमधून षटकार आले. पुढचा बॉल ऑन साइडला ताकदीने स्विंग केलाय. बॉल चाललाय गॅप मधून. प्रयत्न चांगले केले. कॅच सुटली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होईल. ओव्हर थ्रो. तिसऱ्या धावेसाठी पुन्हा प्रयत्न करतील. शेवटचा बॉल आहे
आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावाच्या रूपाने विकेटचं पतन शेवटच्या बॉलवर येईल. 2 धाबा 1 विकेट. इनिंगची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सार्थक इलेव्हन करून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असेल बीसीसी बोरीवली टीमला. पण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. मी विनंती करतोय सन्माननीय राकेशजी पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर सचिनजी पाटील यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्या उपस्थितीमध्ये तलवली स्फोट तलवली आणि जांभूलपाडा यांच्यामध्ये नाणेफेक होईल. तलवली स्पोर्ट तलवली आणि त्याचबरोबर जांभूलपाडा यांच्यामध्ये नाणेफेक होईल. 3 ओव्हरचा सामना असेल. हे नाणं चॅलेंज ग्रुप आणि दुसरीकडे किरण स्मृती. राकेशजी पाटील काँग्रेस पक्षाचं एक मोठं नाव, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॉल असेल तलवली टीमचे कॅप्टन कॉल करतील. किरण स्मृती असं कॉल केलंय. राकेश साहेबांच्या शुभ हस्ते पण नाणेफेक उडवणार आहोत. किरण स्मृती कॉल असताना किरण स्मृतीच आहे म्हणजे नाणेफेक जिंकली तलवली स्पोर्ट तलवली टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला पण सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते थम्सअप देणार आहोत जे सोमपान पालवी यांनी पुरस्कृत केलेले. अभिनंदन. मान्यवरांना विनंती असेल की आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. आपलं खूप खूप आभार. दोन्ही कॅप्टनशी पण थोडीशी चर्चा करूयात. टॉस जीता है, कॉल किया था तलवली स्पोर्ट तलवली ने और टॉस जीता. 3 ओवर का मुकाबला है. सामने जांभूलपाड़ा टीम में क्या करना चाहेंगे? बैटिंग लिया है, क्यों? इसके पीछे रीज़न क्या है? ज़्यादा रन बनाएंगे और इंशाल्लाह डिफेंस करने की कोशिश करेंगे. कितने रन बनाने की कोशिश करेंगे और 40 प्लस खिजर देखने को मिलेगा? इंशाल्लाह. पूरा टीम पैक है. नहीं, कुछ कुछ बच्चे नहीं है तो दूसरे बच्चे बुलाए एक अच्छा मुकाबला होगा इंशाल्लाह. थँक्यू. टॉस गमावलाय. खरं तर बॅटिंग स्वीकारली तलवली स्पोर्ट तलवलीने आणि टॉस जिंकल्यानंतर शक्यतो आपण विचार केला टेनिस क्रिकेटमध्ये तर गोलंदाजी स्वीकारली जाते, परंतु तुम्हाला गोलंदाजी मिळाली आहे. तुमच्या मनासारखा निर्णय आलाय? हो, आम्हाला गोलंदाजीच पाहिजे होती आणि आमच्या मनासारखा निर्णय आला आहे. आपण जर आज विचार केला तर आज तुमच्या टीममधले विजय पारदे असतील, त्यानंतर अजय पारदे असतील, जे 2 खेळाडू नाहीत कारण का त्यांच्या वडिलांचं निधन झालंय, त्याचा फटका कुठेतरी टीमला मिळतो जेव्हा ते 2 हुकमेकी नसतात. हो, आम्ही सगळे एकाच घरातले पोरात, आमचे 3 ते 4 घरातलीच पोरात, म्हणजे कोणाच्या घरात जरी दुःख असेल तरी आमच्या सगळ्या पोरांच्या घरात दुःखाचं असं वातावरण आहे. आमचं इथे येण्याचं कारण हाच आहे की आम्ही काकाला भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. टॉस गमावलंय, गोलंदाजी करायची, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जेवढं कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तेवढा प्रयत्न करू. एक चांगला सामना पाहायला मिळेल तलवली आणि जांभूलपाडामध्ये. हो, नक्कीच. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर तलवली टीमने जांभूलपाड्याच्या विपक्षामध्ये प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतले. ही बातमी आपण घेऊन जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक उपस्थित आहेत. मिस्टर अजय गायकवाड सर, थँक्यू. धन्यवाद. दरम्यान सलामी जोडी मैदानात पाठवायची. त्या ठिकाणी सन्माननीय अतिथींचं आगमन झालं. आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. आदरणीय राकेश पाटील साहेब, काँग्रेस उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश कमिटी, यांना आपण सन्मानित करीत आहोत. एवन जोडी संकेत ढोले आणि अक्षय पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण राकेश पाटील साहेब यांना सन्मानित करूया. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राकेश पाटील साहेब यांना त्यापुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. सन्माननीय सचिन पाटील साहेब, उद्योजक कळंबोळी गावचे. सचिनजी, आपणही टॉस बॉक्समध्ये येणार आहात. त्या ठिकाणी आम्ही सन्मानित करीत आहोत सचिन पाटील, कळंबोळी गावचे युवा उद्योजक. सन्माननीय सचिन पाटील साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. युवा उद्योजक आहेत. एवन जोडी संकेत ढोले आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह.
रोहन पहिला चेंडू भिरकावून दिला जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एका पैसा सीमा रेषा पार चौकार. आज विकास अधिकारी राजेंद्र लोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जर का षटकारची हॅट्रिक पूर्ण झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे, तर आपण सन्मानित करीत आहोत. मी एवन जोडीला विनंती करतोय, संकेत ढोले आणि अक्षय पाटील आपण आपल्या शुभ हस्ते समाज विकास अधिकारी राजेंद्र लोणे साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. सन्माननीय राजेंद्र लोणे. पहिला चेंडू 4 धावा 30 धावांचं लक्ष आहे. आज BCC बोरिवली नवा इतिहास रचायला सिद्ध आहे का पाहूया. दरम्यान दिलीप पालवी सर आपण यायचंय. पुढचा चेंडू रोहन यांचा पुलर लेन चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला जातोय. फमलिंग झाली क्षेत्रक्षणामध्ये, तिचा लाभ घेतला जातोय. 2 धावा लिहिल्या जोडल्या जात आहेत. 6 धावा. सन्माननीय दिलीप पालवी यांनाही सन्मानित केले जाते. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मानचिन्ह संकेत ढोले आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून एवन जोडी. विजयाचं लक्ष आहे 30 धावांचं. मी पुन्हा एकदा PTCच्या ऑर्गनायझर त्याचप्रमाणे मातब्बर क्रिकेटपटून एक नम्र निवेदन. दरम्यान पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मोठा मासा जाळ्यात अचूक अडकला गेला. वासींवरून आलेले आमचे सन्माननीय अतिथी आपलं मनपूर्वक स्वागत. थोडासा वुडलँड स्पॉटच्या मागे चेंडू पडला होता, बॅट अगोदर फिरली आणि चेंडू उशिरा आला. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. शाहिद खान बांधून तंबूत परततायत. PTC क्रिकेटला एक अत्यंत शिस्त लागणं, काही नियमावली बनवणं गरजेचं आहे. म्हणून मी शाहिद खान, अफसर रईस असतील, शेखर दळवी असतील, सुरेश पारधी असतील, राम ठाकरे हे नावे अत्यंत महत्त्वाचं असेल. त्याचप्रमाणे कल्पेश शेळके असतील, निभा पाटील, यतीश शेलार, राहुल चंदे, महेंद्र मागे, बबलू पाटील, साहिल शेख, आतिश गोळविंदे, प्रलेश मोरंजन, आतिश मागे, सुदर्शन काटोळे, प्रतीक विशे, आदेश गुळवी, नरेश गोरले, त्याचप्रमाणे प्रतीक विशे यांना विनंती करेन आपण बांधणी करायची. दरम्यान युसेन लॉजिस्टिकचे क्लस्टर हेड शिवाजी बिकाले सर यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांच्या सोबतीला विदेश भोईर सर हेही जोडले गेलेले आहेत. युसेन लॉजिस्टिकचे क्लस्टर हेड आदरणीय सन्माननीय शिवाजी बिकाले सर, सोबतीला विदेश भोईर, चॅलेंज ग्रुप कळंबोळी, स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवर चौकार, पुढच्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद रोहन. पुढचा चेंडू तेज तर्रार मारा करतोय, मात्र पंचांचा इशारा वाईट. जोरदार अपील केलेला आहे, झेलचा अपील झाला. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे संघानं. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. दरम्यान या ठिकाणी युसेन लॉजिस्टिकचे क्लस्टर हेड शिवाजी बिकाले सर आणि विदेश भोईर यांचे आगमन झाले. आणि मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं अफसर रईस असतील, शाहिद खान असतील, शेखर दळवी असतील, सुरेश पारधी असतील, राम ठाकरे असतील, दुर्गेश भोईर असतील, निवा पाटील, यतीश शेलार, राहुल चंदे, महेंद्र मागे, बबलू पाटील, साहिल शेख, आतिश गोळविंदे, प्रलेश मोरांजन, आतिश मागे, प्रतीक विशे, सुदर्शन काटोळे, आदेश गुळवी, नरेश गोरले आपल्याला पुढे येण्याची गरज आलेली आहे. निवा पाटील, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर पडघा टेनिस क्रिकेटला एक शिस्त लागणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. वाईट चेंडू, धावफलकावरती धावा झळकल्यात, 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ रोहन. पुढचा चेंडू
ते तरार मारा करतोय. बॅटची हलकी कडा घेत चेंडू एसटी रक्षकाच्याकडे एका टप्प्याच्या साहाय्याने गेलेला होता. निर्धाव चेंडू, खूप सुरेख मारा, शिस्तबद्ध मारा, कारण 10ची सरासरी आहे आणि 10 बलकावरती आतापर्यंत धावा झळकल्या 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. रोहन, पुढचा चेंडू, चेंडूच्या वेगात बदल केला होता, मात्र फुलटॉस चेंडू बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे फटका खेळला गेला. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू सीमारेषा पार, चौकार. मैदान चॅलेंज ग्रुप डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडला गेला होता. 4 धावा मिळाल्या, 11 धावा, सरासरीपेक्षा अधिक धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू अजूनही शेष आहे. बरोबर, काही चेंडू चांगले हाताळले, मात्र एक वाईट चेंडूनं त्याची लय बिघडून गेली. या षटकात 2 चौकार पाहायला मिळाले. फरान पावले, पुढचा चेंडू, कटचा फटका, लाजबाब स्क्वेअर ड्राईव्ह, चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रातून सीमा रेषा पार, चौकार. जोरावरती 15 धावा, निम्म लक्ष पार केलं जातंय. 30 धावांचं लक्ष आहे. तलवली स्पोर्ट तलवलीचे सारे खेळाडू आपण पाहतोय. खिजर रईस असतील, त्यांच्या सोबतीला आपण अरकाम असेल, अनेक मातब्बर खेळाडू आहेत. मुनीश महत्वाचा आधारस्तंभ आहे आणि अष्टपैलू कामगिरी करणारे हे सारे खेळाडू आहेत. मला वाटतं अफसर रईस आज दिसत नाहीये संघात, बाहेर गेलेला आहे. येत आहेत आणि अफसर रईसवरती महत्वाची जबाबदारी आम्ही निश्चितपणे टाकणार आहोत, कारण शाहिदभाई असतील, अफसर रईस असेल, शेखर दळवी असतील, सुरेश पारधी, राम ठाकरे, निवा पाटील, यतीश शेलार, राहुल चंदे, महेंद्र मागे, बबलू पाटील, साहिल शेख, आतिश गोडविंदे, प्रलेश मोरांजन, आतिश मागे, सुदर्शन काटोळे, प्रतीक विशे, आदेश गोळवी, नरेश गोरले, कल्पेश शेळके, अजित पाडेकर, या सर्वांनी एकत्र येण्याची गरज बनलेली आहे. आणि ऑर्गनायझर टीम आहे आज आपण पाहतो चॅलेंजच्या ग्रुपच्या माध्यमातून, तर निश्चितपणे यांचा एक प्रतिनिधी आपण संकेत ढोले आपणही जोडलं जाण्याची गरज आहे आणि पीटीसीला एक नियमावली निश्चित करावी लागणार आहे. दरम्यान राजा, पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू, राजाचा वेगवान मारा. दुपारची वेळ आहे, जेवण झालं असेल, डोळ्यात झापड आले असेल तरी झापड उडवणारी गोलंदाजी अफसर रईस यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ठेवला जातो, मात्र प्रिन्स ऑफ बोरिवली जरार मुल्ला दाखवून देतो त्याचा क्लास. लाजबाब स्क्वेअर ड्राईव्ह, चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रात. वरती 19 धावा अफसर रईस यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय अतिथी हुसेन लॉजिस्टिकचे क्लस्टर हेड शिवाजी बिकाले सर आणि विदेश भोईर हेही मंचाची शोभा वाढवत आहेत. चॅलेंज ग्रुप कळंबोळी, त्याचप्रमाणे सर्व ऑर्गनायझेशन कमिटी यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढे सरसावत देखणा प्रहार, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे, एका टप्प्याच्या सहाय्यानं सीमा रेषा पार, चौकार.
इथून 6 धावांची गरज आहे. सुरेश पारधी यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आपण स्टेजवर यायचंय. दरम्यान पुढचा चेंडू अत्यंत देखणा प्रहार. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या वाडी क्षेत्राकडे. देखणा चौकार. चौकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात 28. आता विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. फरहान पावले यांच्या बॅटमधून सुद्धा 3 चौकार आलेले आहेत. जरार मुल्ला यांच्या बॅटमधून 2 चौकार आले. शाहिद शेख यांच्या खान यांच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. खान दरम्यान रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि निर्धाव चेंडू. शाहिद खान ज्यांनी सलामीला आले 6 धावा केल्या होत्या. 1 फलंदाज बाद झालेला आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 28 धावा. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. जबरदस्त कामगिरी. BCC बोरिवली एक मातब्बर संघ आहे. आता मात्र आगेकूच करण्यासाठी सिद्ध झालेला आहे. निश्चितच नाव बदललंय. सार्थक केल्यानं बाबनदेव कुरुंद या संघानं या नावानं तो संघ खेळत असायचा. मात्र चांगली कामगिरी करणारा हाही संघ आहे. दोन्ही संघ चांगले होते. मात्र धावसंख्येला लगाम लावलं होतं BCC बोरिवलीच्या गोलंदाजीनं. कारण राहिल शेखनं 8 धावा देत 2 गडी बाद केले होते. माजिद शेख बोरिवली एक्सप्रेसनं 6 धावा देत 1 गडी बाद केला. मात्र सिन्नानं महागडा ठरला होता. 15 धावा त्याच्या गोलंदाजीवरती लुटल्या गेल्या. त्याच जोरावर 30 धावा झळकल्या. म्हणजे 10ची सरासरी. एक सन्मानजनक धावसंख्या मात्र उभारली गेली सार्थक 11 कुरुंद संघाकडनं. पहिल्या 2 षटकात 28 धावा जोडल्या गेल्या. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज. दरम्यान मन्या आपला लाडका मन्या दांडी गोल करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. प्रिन्स ऑफ बोरिवली जरार त्रिफळाची तो तंबूत परततोय. बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या 9. 5 चेंडू 2 धावेचं समीकरण आहे. एक जबरदस्त कामगिरी करणारा संघ BCC बोरिवलीचा बोलबाला. मागच्या आपण 20-30 वर्षाचा आलेख पाहिला. सतत त्यांचा झेंडाही फडकत राहिला होता. ठाणे अध्यक्षीय स्पर्धा झाली होती ज्याला त्यांनी गाडी 4 व्हीलर होती आणि तीही प्राप्त केलेली. योगेश धोंडे संघामध्ये त्यावेळेस खेळत असायचे आणि त्यावेळेस चुकी झाली होती विनोद पाटील सरांकडनं. कारण कारेवलीचा हा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक झेल सुटला होता उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. आजही मला आठवतं. त्याच्यानंतर विनोद सर बरेच वर्ष मैदानावरती आले नाहीत. कारण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्या झेलानं टर्निंग पॉईंट मिळाला. मात्र तिथून BCC बोरिवलीनं मागं पाहिलं नव्हतं. दरम्यान पुढचा चेंडू आपला मन्या. सुरेखटचा फटका. चेंडू जाईल पॉइंटच्या क्षेत्रातून. सीमारेषा पार आणि स्पर्धेच्या बाहेर पडेल. सार्थक 11 करून अभिनंदन अभिनंदन BCC बोरिवली. खूप चांगल्या पद्धतीनं कामगिरी. या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे जाणार आहोत. मगाशी सुद्धा जो खेळाडू रेसमध्ये होता आता मात्र निश्चितच तो दावा आपला मजबूत करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये लाजबाब कामगिरी. महत्वाचे 2 फलंदाज बाद केले. राहिल शेख ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. राहिल त्वरित आपण